हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण 6 नोव्हेंबर 2025 म्हणजे आज धर्मादाय आयुक्ताचा जो पेपर झालेला आहे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये, तर त्या पेपरमधील जीके चे 21 प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. त्याच म्हणजे आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत दोन शिफ्ट मधले. त्याचबरोबर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी या विषयांमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते त्याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑथेंटिक माहिती असे कुठलेही प्रश्न उचलून टाकलेले नाहीयेत. ज्या विद्यार्थ्यांनी ऍक्च्युअल मध्ये परीक्षा दिलेली आहे त्याच विद्यार्थ्यांनी जे प्रश्न दिलेले आहेत आणि जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि धर्मादाय आयुक्त ई बुक विकत घ्या. फक्त 200 प्लस GST इतकी कमी फी आहे याची. आणि याच्यामध्ये जे विषय दिलेले आहेत विज्ञान, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर, यामध्ये जशी माहिती दिली ना तसेच प्रश्न ऍक्च्युअल परीक्षेमध्ये येत आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. तर या ठिकाणी पहा, धर्मादाय आयुक्त पेपर 6 नोव्हेंबर 2025. सुरुवातीला फर्स्ट शिफ्टचे प्रश्न पाहूयात, नंतर सेकंड शिफ्टचे. आणि सामान्य ज्ञानचा पहिला प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील काळ्या मृदेत कोणते पीक येते? तर महाराष्ट्रातील जी काळी मृदा आहे ना त्यामध्ये कापूस हे पीक येतं. त्याला काळी कापसाची मृदा असं म्हणतात. त्याला दुसरं एक नाव आहे रेगूर मृदा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि महाराष्ट्र जे पठार आहे, म्हणजे महाराष्ट्राचा 90% भूभाग हा पठारी प्रदेश आहे. तर महाराष्ट्राचं जे पठार आहे त्याच्यावर बेसाल्ट खडकापासून रेगूर मृदा तयार होते. तिलाच काळी कापसाची मृदा असं म्हटलं जातं. खास करून विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्यातल्या त्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला ही मृदा आढळते, पण जास्त प्रमाण पश्चिम विदर्भामध्ये. सांबर सरोवर डॅश डॅश पाण्याचे सरोवर आहे. तर हे जे सांबर सरोवर आहे ना ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले? तर 1857च्या उठावामध्ये न बिहारचे नेतृत्व कुंवर सिंग यांनी केलेलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर एक साधारणपणे 3-4 दिवसांपूर्वी मी सामान्य ज्ञानच्या 25 प्रश्नांचा एक लाईव्ह व्हिडिओ म्हणजे लाईव्ह लेक्चर घेतलं होतं पहा. त्यामध्ये 1857च्या उठावाचं दिल्लीच्या नेतृत्वावर प्रश्न घेतला होता आणि त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की इतर जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं 1857च्या उठावाचं ते पाठ करा किंवा ते वाचून घ्या. त्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. आणि दोन्ही शिफ्टमध्ये म्हणजे फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट दोन्ही शिफ्टमध्ये 1857च्या उठावाच्या नेतृत्वावर प्रश्न आलेले आहेत. त्याच्या पुढे पहा, अनंत कान्हेरे इथं टाईप मिस्टेक झाली, कान्हेरे पाहिजे ते. तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या कशामुळे केली? तर विनायक दामोदर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जे मोठे बंधू होते गणेश दामोदर सावरकर यांना जॅक्सनने शिक्षा सुनावली काळ्या पाण्याची. त्याचा बदला म्हणून अनंत कान्हेरे यांनी हत्या केली. कधी केली हत्या? तर 21 डिसेंबर 1909 रोजी अनंत कान्हेरे यांनी विजयानंद नाट्यगृहामध्ये नाशिक या ठिकाणी जॅक्सनची हत्या केली. आणि अनंत कान्हेरे हे मूळचे तेव्हाचा औरंगाबाद आणि आताचं छत्रपती संभाजी महाराज नगर या इथले आहेत. त्यानंतर पहा, जो मी 4 दिवसांपूर्वी जीकेचा व्हिडिओ बनवला होता ना त्याच व्हिडिओ मधला एक प्रश्न जशाच तसा आलाय पहा. एक 1857च्या उठावाचं नेतृत्व, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली हा प्रश्न मी घेतलाच होता. तर स्थापना मुंबई या ठिकाणी झालेली आहे. कधी झालेली आहे? तर 28 डिसेंबर 1885. आणि त्यावेळेस सांगितलं पण होतं IMP आहे, हमखास विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि आलेच त्यातले 2 हे प्रश्न. त्याच्यानंतर पहा, लाला आणि त्या ठिकाणी 72 प्रतिनिधी उपस्थित होते पहिल्या अधिवेशनाला. एओ ह्यूम त्याचे सचिव आहेत आणि योमेश चंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. ही सुद्धा माहिती लक्षात असू द्या. आणि हे राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन पुण्याला होणार होतं, परंतु पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळे ते मुंबईला घेण्यात आलं. आणि तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये ते झाले. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयामध्ये ते अधिवेशन झालं होतं. लाला लजपत राय यांच्यावर प्रश्न विचारला होता. आता हे जे लाला लजपत राय आहेत ना ते जहालवादी नेते आहेत. म्हणजे लाल बाल पाल, लाला लजपत राय
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे 3 जहालवादी नेते होते काँग्रेसचे, आणि लाला लजपत राय यांनाच पंजाबचे सिंह असे सुद्धा म्हणतात. मूलभूत कर्तव्यावर आधारित प्रश्न होता. त्याच लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की मूलभूत कर्तव्ये, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व खूप महत्वाचे आहेत. कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचे रक्षण करते? तर कलम 32 हे जे आहे ना, या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्कांचं संरक्षण करतं, आणि त्यामुळंच आपले जे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 लाच काय म्हटलेलं आहे, तर भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असं म्हटलेलं आहे. त्याच्या पुढे पहा, एनआरसी ची सुरुवात कधी झाली, तर एनआरसी ची सुरुवात ही 1951 मध्ये झाली आसाम या राज्यामध्ये. आता एनआरसी म्हणजे काय, तर नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. मे बी तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. पंचायत राज मध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण असते, तर पंचायत राज मध्ये न महिलांसाठी 50% आरक्षण असतं. पण हे आत्ताचं आरक्षण झालं. जर सुरुवातीचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला पंचायत राज मध्ये महिलांसाठी 33% आरक्षण होतं, आणि आता किती आहे, 50% आहे. आणि म्हणजे पंचायत राज मध्ये महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे. बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये इतिहास, त्याच्यानंतर भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, अर्थशास्त्र, विज्ञान, पर्यावरण आणि अद्ययावत चालू घडामोडी 2025 या सर्वांची माहिती दिलेली आहे. आणि हे पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तसंच स्क्रीनवर दिसत असलेला जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर मेसेज करा आणि माझं नाव सांगा, तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळून जाईल, आणि ते पण डिस्काउंट मध्ये मिळून जाईल. तर बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. अजून 18 प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये प्रतिनिधित्वावर आधारित स्वराज्य संस्थांची सुरुवात कधी झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांची. तर भारतामध्ये प्रतिनिधित्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात 1919 मध्ये झाली. 1919 चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आहे त्यानुसार झालेली आहे. 1857च्या उठावात लखनौ या ठिकाणी कोणी नेतृत्व केले, तर 1857च्या उठावात लखनौ या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी नेतृत्व केलेलं आहे. सेकंडशिपचा प्रश्न आहे, पांडुरंग सदाशिव ठाणखोजे यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली, तर पांडुरंग सदाशिव ठाणखोजे यांनी गदर या संघटनेचे संस्थापक होते. ते गदर संघटनेचे प्रमुख लाला हरदयार होते. त्यांच्यासोबत पांडुरंग सदाशिव ठाणखोजे हे सुद्धा होते, आणि अमेरिकेमध्ये या संघटनेची स्थापना झालेली आहे. आणि पांडुरंग सदाशिव ठाणखोजे हे आपले महाराष्ट्रातील नागपूर मधले आहेत, ते पण माहिती असू द्या. हे सगळी माहिती न याच्यातले बहुतांश प्रश्न आपल्या धर्मादा आयुक्त ई बुक मध्ये मी दिलेलेच आहेत. मद्रास वेद समाजाची स्थापना कधी झाली, तर मद्रास वेद समाजाची स्थापना ही 1864 मध्ये झालेली आहे. कोणी केली, तर केशवचंद्र सेन आणि के श्रीधररू नायडू यांनी केलेली आहे. त्याच्या पुढचे प्रश्न पाहता, महिला आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर महिला आर्य समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. कधी केली, 30 नोव्हेंबर 1882 रोजी. कुठे केली, तर पुण्यामध्ये केलेली आहे. दख्खनच्या पठारावर वायव्य भागात कोणती मृदा आढळते, तर दख्खनच्या पठारावर वायव्य भागामध्ये काळी मृदा आढळते, जिला आपण रेगूर मृदा असं म्हणतो, जी की बेसाल्ट खडकापासून तयार होते. हवामानावर आधारित प्रश्न होते. त्याच्यानंतर चालू घडामोडींवर आधारित 3 प्रश्न होते. पहिल्या शिफ्टला विज्ञानवर 5 ते 6 प्रश्न विचारले जात आहेत. त्यातल्या त्यात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रावर विचारले जात आहेत. त्यामध्ये भिंग, न्यूटनचा नियम, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, संयुग याच्यावर प्रश्न विचारले जात आहेत. आणि रासायनिक अभिक्रियांमध्ये एक विचारलं होतं, ए बी बरोबर ए अधिक बी ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे, असा एक प्रश्न विचारला होता. तर ही अपघटन रासायनिक अभिक्रिया आहे. आणि याच्यामध्ये आपलं जे धर्मादा आयुक्ताचं ई बुक आहे त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारामध्ये ॲज इट इज हे मी दिलेलं आहे, जशाच तसा तो प्रश्न आहे त्याच्यातला. त्याच्या पुढे पहा, भूगोलवर 3 प्रश्न होते, राज्यघटनेवर 4 प्रश्न होते. आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहा, बैठक व्यवस्थेवर प्रश्न होते, अक्षरमालेवर प्रश्न होते, नातेसंबंधावर होते, आकृत्यांचा क्रम विचारलेला होता. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये पॅराजंबल, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ॲडजेक्टिव्ह्ज याच्यावर प्रश्न आहेत. व्हर्बवर प्रश्न आहेत. इडियम्स अँड फ्रेजेसवर प्रश्न आहेत. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतरचं पहा, मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वनाम, त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार, शुद्ध व अशुद्ध वाक्ये,
वाक्यांचा क्रम, म्हणी व वाक्प्रचार याच्यावर आहेत. वाक्याचा क्रम म्हणजे इंग्लिशमध्ये आपण जे पॅराजंबल म्हणतो त्या स्वरूपाचे प्रश्न आहेत हे. जर तुम्हाला जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. फक्त 99+ GST च्या कमी फी मध्ये हे ई बुक उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.